अरविंद सर, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. आज मोठी सभा या ठिकाणी घेण्यात आली, परंतु टार्गेट मात्र देवेंद्र फडणवीस यांना केलं जातंय, राज्य सरकारला केलं जातंय की मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय सांगायला तुम्ही? आपण बघाल की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माहीत आहे. केवळ आरक्षण देऊन थांबले नाहीत, तर ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टातही चॅलेंज होऊ शकलं नाही. दुर्दैवानं 2.5 वर्षानंतर आलेल्या सरकारचं दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं. आपण बघाल की जरांगेंची टीका जर पाहिली तर आपण नारायण राणे साहेब जेव्हा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी सकारात्मक रिपोर्ट दिला. भले ते टिकलं नसेल तरी प्रामाणिकपणे आरक्षण दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर देवेंद्रजींनी दिलेलं ज्ञात आहे. एकनाथरावजी शिंदे साहेब आल्यानंतर त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या कृतीवर संशय होऊ शकत नाही, कारण आपण बघाल जे पदोन्नतीचं पदभरतीचं जे होतं तो धाडसी निर्णय कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा त्यांनी घेतलाय. त्याच्यामुळे राणे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, हे सगळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूला असतानाही टार्गेट देवेंद्रजींना केलं जातंय. याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितच राजकीय वास येतो. आणि मग बोलवता धणी कोण आहे का, अशा प्रकारच्या शंकेला त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी उरते. आपण बघाल की हे सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. एकही भाजप नेता असेल, देवेंद्रजी असेल, शिंदे साहेब असेल, मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. परंतु राजकीय उद्देशानं टार्गेट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. मराठा समाजाने गर्दी काय पहिल्यांदाच बघितली नाही. मराठा समाजामध्ये गर्दी ही त्यांना जे काही भोगावं लागतंय, सोसावं लागतंय, शिक्षणात असेल, नोकर भरतीत असेल, त्या भावनांची ही गर्दी आहे, अपेक्षांची गर्दी आहे. मराठा समाज कुठल्या नेत्याला बघून गर्दी करत नाही. आपण बघा, लाखोंचे मोर्चे झाले, कुठलाही नेता नव्हता. मराठा समाज उत्स्फूर्तपणे लाखोंचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले आणि कुणीही मराठा समाजाला भडकावू शकत नाही. त्या लाखोच्या मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाज गर्दी असतानाही लाखोंची शांततेत मोर्चा काढू शकतो. हा आदर्श जगासमोर मराठा समाजाने घालून दिला. त्याच्यामुळे मराठा समाज शिक्षित आहे, समज आहे, त्याला भडकावण्याचं कोण काम त्या ठिकाणी करू शकत नाही. आपण बघाल की देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाणीवपूर्वक ते एका विशिष्ट समाजाचे असल्यामुळे टीका होतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही हे जगाला त्या ठिकाणी ठाऊक आहे. परंतु शरद पवार गटाकडून सातत्यानं अशा प्रकारचा प्रचार केला जातो आणि तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर त्या ठिकाणी ते कुणाच्या तरी सांगण्यावरनं बोलत आहेत हे त्या ठिकाणी शंका येते. आणि मग जर कुणाच्या राजकीय बंदुकीला त्यांनी आपला खांदा वापरायला देऊ नये अशा प्रकारची आमची माफक अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे या सरकारची सकारात्मक भूमिका आहे. एकनाथरावजी असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हेही या मराठा आरक्षणाच्या बाजूला आहेत. परंतु केवळ हे सरकार आरक्षण विरोधी आहे, हे सरकार निर्दयी आहे, हे सरकार काही करत नाही, अशा प्रकारचा राजकीय अजेंडा सेट करण्याचा वास जेव्हा येतो त्यावेळेला याच्या मागे कोण बोलवता धनी आहे का हेही त्या ठिकाणी पाहायला लागेल. आणि म्हणून मराठा समाजाने एक व्हावं, एक राहावं ही सगळ्यांचीच भूमिका आहे.
आम्हालाही त्या ठिकाणी कुठल्याही पक्षात असले तरी पक्षातीत सगळी लोक मराठा समाजाच्या भूमिकेशी ठाम आहेत, परंतु गर्दी जमली म्हणून त्या ठिकाणी कुठल्या तरी राजकीय पक्षाला पोषक भूमिका आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाला नेत्याला टार्गेट करण्याची भूमिका मराठा समाजाला त्या ठिकाणी पसंत नाही. कारण समाजाची सार्वत्रिक भावना असते, कुणा एकाचं किंवा नेत्याचं मत मराठा समाजासाठी नसतं. कुठेतरी तुमचा उद्देश हा जरांगे पाटलांच्या मागे हे शरद पवार गट आणि इतर आहेत, विरोधक आहेत असं वाटतं ज्या प्रकारे तुम्ही टीका करताय? आपण एक बघाल की त्यांच्या तोंडून जी भाषा येते, मला सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याची काय गरज आहे? माझं तर जाहीर आव्हान आहे कोणालाही खुल्या व्यासपीठावर येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसा विरोध मराठा समाजाला केला किंवा सकारात्मक बाजू घेतली नाही. जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. मराठा समाजाला आरक्षण दिलं, टिकवलं, सुप्रीम कोर्टात जातीनं लक्ष घातलं. मराठा समाजाला वसतिगृह देणं असेल, सवलती देणं असेल, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कोर्सेस असेल, परदेशात जाण्याचं शिष्यवृत्ती असेल, या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे दिल्या असताना जर कोणीतरी आपल्या राजकारणासाठी त्या ठिकाणी कोणाचा वापर करत असेल आणि एखादी गोष्ट होत असेल तर ती आम्हाला मान्य नाही. आणि देवेंद्रजींवर करूनही अशा प्रकारचे जर कोणी बिनबुडाचे आरोप करेल तेही आम्ही सहन करणार नाही. दुसरीकडे पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांची एक क्लिप व्हायरल होते आणि त्या क्लिपमध्ये असं समोर दिसते की 7 कोटी या सभेसाठी खर्च आला, तो आला कुठून? नाही, मला वाटतं प्रत्येक आंदोलन, प्रत्येक मोर्चे, सभा, संमेलन हे त्या ठिकाणी होत असताना या गोष्टी आवश्यक असतात, ते कोणतरी करत असतं आणि त्याच्यामुळे मी त्या वादात त्या ठिकाणी जाऊ इच्छित नाही. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून कुणाला तरी टार्गेट करणं हे योग्य नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेब असो, भुजबळ साहेब असो, आंदोलनामध्ये आपल्या प्रश्नाला महत्व असतं, आपल्या विषयाला महत्व असतं आणि विषयावरचा, प्रश्नावरचा फोकस बाजूला करून जेव्हा त्याच्यामध्ये राजकीय वास येतो त्यावेळेला त्या ठिकाणी निश्चितपणे शंका घ्यायला जागा त्या ठिकाणी उरते. कुठेतरी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका अद्यापर्यंत मांडत आलेली आहे, त्यामुळे मराठा मनोज जरांगे पाटील यांनी देखील छगन भुजबळ यांना टार्गेट केलेलं दिसून येतं. त्याविषयी काय सांगा? नाही, मला वाटतंय देखा मराठा समाज यांनी सातत्यानं सामाजिक सलोखा त्या ठिकाणी राखण्याचं काम केलंय. समाजामध्ये भांडणं मराठा समाजाला नको नव्हे, ती महाराष्ट्राची संस्कृती परंपरा नाही. त्याच्यामुळे ओबीसींच्या ठिकाणी सुखी राहावे, इतर समाज घटकांची आरक्षण त्यांची अबाधित राहावी आणि त्यांच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी प्रगल्भ भूमिका त्या ठिकाणी मराठा समाजाची आहे. आणि त्याच्यामुळे जे न्यायिक आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच्यासाठी लढा हवा. आपण बघाल आबा पाटील असतील, छावा संघटनेचे आमचे जावळे असतील, इतर परवा मराठा क्रांतिकी ठोक मोर्चाने आंदोलन केलं, त्यांनी भूमिका त्या ठिकाणी सांगितली, आम्हाला मराठा आरक्षण हवंय, परंतु कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून हवंय. कारण घाई गर्दीत दिलेलं आरक्षण त्याचं काय झालं हे महाराष्ट्राने आणि मराठा समाजाने पाहिलेले आहे. मला वाटतं 2.5 वर्षाचा जो पिरियड उद्धव ठाकरेंचा होता तो काय माफीचा पिरियड होता का? 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेच्या सरकारनं, महाविकास आघाडी सरकारने काय केलं याचा जाब बरं आम्ही कोणीच विचारत नाही. पण त्यांना आम्ही त्या ठिकाणी बाय दिला होता का? त्यांना आम्ही मोकळीक दिली होती का? देवेंद्रजी सीएम असताना त्या ठिकाणी मोठी आंदोलनं झाली, त्यांनी हाताळली, न्याय दिला. पुन्हा या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजींचं सरकार आलं, अजितदादांचं, पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारचं राजकारण होतंय. मला वाटतं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि आजही मी पुन्हा खात्रीनं सांगतो, सरकारमधल्या पक्षांचा सुद्धा मराठा आरक्षणा पाठिंबा आहे, मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत आणि किंबहुना आम्ही ते मिळवून देऊ अशी काल भूमिका होती, आज आहे आणि उद्याही राहील. नाही, मला वाटतं त्यांनी त्यांच्या आंदोलनाची भूमिका आहे, जे काय करायचं, जो काही शब्द त्या ठिकाणी दिला होता त्या शब्दावर प्रामाणिकपणे सरकार काम करतंय.
सरकारने त्या ठिकाणी दाखले तपासण्यासाठी शासकीय यंत्रणा हलवली। त्या ठिकाणी सरकारने शिंदे समिती नेमले, ज्याने दौरा त्या ठिकाणी मराठवाड्याचा जाऊन केलेला आहे। त्या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा दाखल करण्यासंदर्भात स्वतः एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी दिल्लीला जाऊन प्रामाणिक प्रयत्न करतायत। मला वाटतं मार्ग सांगितला पाहिजे, होतंय त्याच्यात काय कमी आहे हे दाखवलं पाहिजे। केवळ राजकारणासाठी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा सरकार किंवा कोणाला टार्गेट करायचं असेल तर ते योग्य नाही। सर, आज सगळं पाहायला गेलं तर क्युरी पिटिशन जे आहे ते आता सुप्रीम कोर्टाने काल मान्य केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी मराठा आरक्षणासंदर्भात तिढा जो आहे तो आता त्याच्या मार्गावर दिसून येतो। एक लक्षात घ्यावा, मी अत्यंत छातीटोकपणे सांगतो की एकनाथरावजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे। आतापर्यंत अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले, काय त्यांनी केलं मराठ्यांसाठी? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं? कुठल्या सोयी सुविधा दिल्या? यावर आम्ही बोलत नाही, परंतु आरक्षण दिलं तर एकनाथरावजी शिंदे साहेबच देतील, कोणाची ती धमक नाही, कोणाचा तो घास नाही। कारण त्यांच्या मदतीला सुद्धा ज्यांनी आरक्षण दिलंय ते अभ्यासपूर्ण असे या आरक्षणाचं नेतृत्व असणारे आमचे देवेंद्रजी आहेत, अजितदादा स्वतः त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे भावना या तिघांचीही मराठा समाजासाठी सकारात्मक आहे। आरक्षण दिलं तर हेच देतील, बाकीचे लोक केवळ राजकारण करत त्या ठिकाणी बसतील। दरेकर यापूर्वी जिथं सराटी ते लाठीचार्ज झाला त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस एकटेच होते, त्यांच्यावर भाजपकडून का महायुतीतून कोणी पुढे आलं नव्हतं। आता सुद्धा तुम्ही एकटेच पुढे येत आहे की देवेंद्र फडणवीस यांना हे करण्यात आले, बघता कुठेतरी महायुतीचे नेते कमी पडत आहे का? नाही, मला वाटतं कमी जास्तीचा प्रश्न नाही, जो करतो त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहण्याची भूमिका किंवा तो संस्कार महाराष्ट्राचा आहे। म्हणून मी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की दिल्यावर सुद्धा आरोपी बनायचं कारण काय? देवेंद्रजीने आरक्षण दिलं, टिकवलं, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मराठ्यांना सवलती मराठा समाजाला दिल्या, आणि तरी तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार असाल तर ते होणार नाही। आमच्यासारखी लोक येऊन त्या ठिकाणी बोलणार, वस्तुस्थिती समाजासमोर मांडणार। दरेकरजी, सदावर्ते हे फडणवीसांनी सोडलेलं पिल्लू असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केलेला आहे, यावर काय म्हणतात? मला वाटतं फडणवीस द्वेषाची कावीळ काही लोकांना झालेली आहे, म्हणून मी म्हणालो ना की कुणाच्या तरी राजकीय बंदुकीला, निशाण्याला त्या ठिकाणी आपला खांदा वापरू देऊ नये याची दक्षता आमच्या मराठा समाजातल्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे, जी पूर्वी घेतली गेली होती। जे आंदोलन लाखोंचे 56-57 मोर्चे झाले, कोणी नेता नव्हता। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री मोर्चाच्या शेवटी असायचो। नेतृत्वाचा हवास कुठल्याही नेत्याला नव्हता, म्हणून ते आंदोलन यशस्वी झालं। ज्या वेळेला नेतृत्वाची हवा आमच्या डोक्यात जाते त्यावेळेला आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी गालबोट लागतं, किंबहुना नुकसानीकडे जातं। हा इतिहास आतापर्यंतचा आहे। एक प्रश्न आहे, उदयनराजेंनी असं म्हटलेलं आहे की निवडणुकीचं एक वय असतं, शरद पवारांना बोललेलं आहे की उदयनराजे असं म्हणतोय की आता मी स्वतः निवृत्त होतोय, आणि शरद पवारांना देखील सल्ला दिलेला आहे की शरद पवारांनी आता निवृत्त होऊन मार्गदर्शन करावं। कसं मात्र नाही, मला वाटतं आता शरद पवार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यासमोर छोटा कार्यकर्ता आहे, आणि त्यामुळे त्यांनी निवृत्त व्हावं की होऊ नये हा त्याने अंतर्मुख होऊन विचार करायचा विषय आहे। परंतु मला वाटतं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे, त्या नेतृत्वाला मार्गदर्शन झालं पाहिजे, आणि मला वाटतं त्या दृष्टीनं सगळ्यांनी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।